नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर JR आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना जो काय आहे, शेळी गट असेल, मेंढी गट असेल किंवा कुक्कुटपालन असेल आणि गाय म्हैस गट असेल, यांच्यासाठी जे काही कागदपत्र अपलोड करण्याची तारीख होती ते 8 जून ते 15 जून हा कालावधी देण्यात आलेला होता आणि त्यावर नंतर सांगण्यात आलेलं होतं की जे काही 16 जूनच्या नंतर जे काही कालावधीसाठी कागदपत्र जे काही त्यांनी तपासणी करणार आहेत, त्यांच्या विभाग स्तरावर असेल किंवा जिल्हा स्तरावर असेल, ते त्यांचे कार्यालय तपासणी जे काही ऑनलाईन केलेले कागद आहे ते पूर्ण तपासणी करणार होते आणि त्याच्यासाठी जे काही कालावधी दिलेला होता त्यांनी त्या कालावधीच्या नंतर ज्यांच्या कुणाच्या त्रुटी असतील त्या त्रुटी तुम्हाला दिल्या जाणार होत्या। त्याच्यात जर अगोदर पाहिलं तर त्रुटीमध्ये परत त्यांच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। अगोदर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये अगोदरची तारीख देण्यात आलेली होती, त्यानंतर 1 जुलै ते 3 जुलै अशी तारीख वाढवण्यात आलेली होती आणि परत एकदा आज जर पाहिलं तर आजच्या डेटमध्ये तुम्हाला जे काही कागदपत्र अपलोड करण्यासाठी आहे त्याची तारीख आणखी परत एकदा त्रुटीमध्ये आलेल्यांची जे काही कागद आहेत ते त्रुटीमध्ये जे काही कागद आलेले आहेत त्यांची तारीख आणखी परत वाढवण्यात आलेली आहे। ते जर पाहिलं तर त्रुटीचे कागदपत्र आता तुम्हाला जर पाहिलं तर ते कागदपत्र 6 जुलै 2025 ते 8 जुलै 2025 या 3 दिवसामध्ये तुम्हाला कागदपत्र अपलोड करावं लागणार आहेत। याच्यापूर्वी जर पाहिलं तर 1 जुलै ते 3 जुलै ही कालावधी दिलेला होता, परंतु त्यांच्यामध्ये कागदपत्र वाढव करण्यासाठी आणखी परत वाढ दिलेली आहे। आता तुम्हाला कागदपत्र तुमचे 6 जुलै ते 8 जुलै या कालावधीमध्ये तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहेत त्रुटीमध्ये ज्यांना आलेले आहेत त्यांनी। जर तुम्हाला त्रुटीमध्ये आलेला मेसेज आला नसेल तर तुम्ही तुमच्या पोर्टलला 6 जुलै ते 8 जुलैच्या तारखेमध्ये कागदपत्र अपलोड करा या टॅबवरती जाऊन तुमचा ID पासवर्ड लॉग इन करून पहा। तिथं जर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचा ऑप्शन असेल तर कागदपत्र तुमचे अपलोड करा, कारण की नेटवर्कमुळे तुम्हाला कधी एखाद्या वेळेस मेसेजसुद्धा येऊ शकत नाही। तुमचे कागदपत्र अपलोड झाल्याच्या नंतर परत जे काही 8 तारखेच्या नंतर जर पाहिलं तर 9 जुलै ते 11 जुलै या कालावधीमध्ये परत तुमच्या कागदपत्रांची अंतिम पडताळणी केली जाणार आहे। त्यानंतर तुमचं जे काही 12 जुलै आहे हा एक दिवस राखीव ठेवला जाणार आहे आणि 13 जुलै 2025 रोजी ज्यांची कुणाची नंबर लागतील, ज्यांचे कुणाचे जे काही अर्ज पात्र होतील त्यांची निवड होणार आहे। ही फायनल यादी असणार आहे तुमची 13 जुलैची। तर आता तुमचे जे काही कागदपत्र जर त्रुटीमध्ये आलेले असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर शेवटचे जे काही असेल तर तुमचं 6 जुलै ते 8 जुलै ही तारीख लक्षात ठेवा। ह्या तारखेमध्येच तुम्हाला तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत। हे एक छोटंसं अपडेट आलेलं होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्येही आणखी परत जर काही बदल झाला ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणारच आहोत। तर अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढचं नोटिफिकेशन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं लगेच मिळत जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।